भक्ति से सुन लूंगा दिव्य वचन तेरा। भक्ति से सुन लूंगा मधुर वचन तेरा। दिल से मैं मानूंगा। यस लॉर्ड, आमीन। भूख मिटाता है अमर वचन तेरा। प्यास बुझाता है मीठा वचन तेरा। मीठा वचन तेरा। स्तुती प्रभू येशू, धन्यवाद प्रेमळ पिता, आजच्या साबातासाठी आम्ही धन्यवाद देतो। 2026 या वर्षाच्या सुरुवातीसच आम्ही आहोत प्रभू, पहिल्या महिन्यामध्ये, आणि हा सुंदर प्रसंग अवसर आम्हाला दिला भक्तीचा, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो। येणाऱ्या दिवसात प्रभू अधिक आम्ही विश्वासात, भक्तीत आणि चांगुलपणात वाढावं असं तुम्ही हो द्या, कारण प्रभू तुमचं आगमन निकट आहे, आणि जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमच्यासमोर धैर्यानं उभं राहण्याची हिंमत आमच्यामध्ये असावी, असं आम्हाला घडण्यास मदत करा प्रभू। आमची कमजोरी, आमची कमी घटी, आमच्यातल्या अनावश्यक गोष्टी काढछाट करण्यास आम्हा प्रत्येकाला मदत करा। तुमचं गौरव होऊ द्या, आलेल्या सर्वांचा ताबा घ्या आणि सर्वांना आशीर्वादित करा प्रभेश। प्रार्थना प्रभेशूच्या नावात केली म्हणून नाही का? बसूया आपण सर्वजण। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। सो थोड्या वेळात ऐकलेल्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवा, आता वचनाकडे आपण येऊ। आणि तयारी सगळ्यांची? हालेलुया। सोबत त्याच्या अगोदर एक सूचना आहे, आमच्यामध्ये अनिला सिस्टर आहेत, त्यांच्या मुलीला मुलगा झालेला आहे आणि दोघेही सुरक्षित आहेत। प्रभूने त्यांना अजून चांगलं ठेवावं यासाठी आपण प्रार्थना करू। सिस्टरला आपण कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन जी झाले सिस्टर। आधी पण लडकी उनको ही हुआ था क्या? गुड। तो मुलगा झालेला त्यांना आपण प्रार्थना करूया त्यांच्यासाठी। त्यांनी प्रार्थनेची विनंती केली। डोळे बंद करूया। स्वर्गीय पिता, आम्ही प्रार्थना करतो आजच्या या दिवसासाठी पुन्हा एकदा, विशेषतः अनिला सिस्टर या बहिणीनं जी प्रार्थनेची विनंती ठेवली, प्रभू आशीर्वादित करा त्यांचं। मुलींसाठी आम्ही प्रार्थना करतो, ज्या मुलीला मुलगा झाला प्रभू, हे देवाचं दान आहे, देणं आहे, तिला आशीर्वादित करा प्रभू येशू। तिच्या प्राणाची रक्षा तुम्ही केली, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो। तिला आणि मुलालाही सुरक्षित ठेवलं, त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानून प्रार्थना करतो की त्यांचं पुढील जीवनही आशीर्वादित असावं आणि सुखरूप असावं, प्रभूचे सुरक्षित असावं असं तुम्ही हो द्या प्रभू येशू। आम्ही सर्व मंडळी मिळून त्या लेकराची आठवण करतो प्रभू, जिथे कुठे असेल तिथे तुम्ही त्यांना आशीर्वादित करा आणि तुमचं गौरव। प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून नाही का? आमेन। हालेलुया। सो जे चित्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होतं तेच तुमच्यामध्ये असलं पाहिजे। प्रश्न हा आहे की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काय चित्त होतं? हालेलुया। बायबल सांगतं फिलिप्पी रसपत्र याचा 2 अध्याय 8 वचन, आणि माणसासारख्या आकाराने प्रगट होऊन, माणसासारख्या आकारानं प्रगट होऊन त्याने मरण वधस्तंभावरचे देखील मरण सोसावे, वधस्तंभावरचं मरण सोसावं, येथपर्यंत आज्ञांकित होऊन, काय आज्ञांकित होऊन आपणाला नम्र केले, आपणाला नम्र केलं। हे जे चित्त ख्रिस्त येशूमध्ये होतं हे आज आमच्यामध्ये असणं गरजेचं, कारण आम्ही त्याचीच भक्ती करतो। त्याच्यासारखा स्वभाव जर माझ्यात नाही तर मी त्याची भक्ती करून काही उपयोग नाही। तो आत्मा आणि माझा हा आत्मा कधी मॅच होत नाही, तो कधी जवळ येणार नाही। मग ते लवचुंबकासारखं होईल ना, एक लवचुंबक सोडलं की त्याला जर जवळ आणण्याचा प्रयत्न केला विरोधी दिशानं तर ते एकमेकाला दूर ढकलून देतं, ते कधी जवळ येत नाही। तसं मनुष्य आणि देव कधी जवळ येणार नाही मग, कारण चित्त तो पाहिजे, स्वभाव तो पाहिजे,
आणि आम्ही हा प्रयास करतो चर्चमध्ये की आमच्यामध्ये तोच स्वभाव असणं गरजेचं आहे. तुम्हाला याच्यासाठी तर आम्ही शिकवतो की प्रभू तुमचं आणि देवाचं नातं अधिक चांगलं व्हावं, जवळीक व्हावी, तुमचे संबंध वाढावेत. जर तुम्हाला माहिती नाही त्याच्याजवळ जायची तर ते इथून सांगितलं जाईल, शिकवलं जाईल की तुम्ही तिथपर्यंत पोहोचा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तिथपर्यंत पोहोचले पाहिजे आणि तिथे तुमचा संबंध जुळला पाहिजे, तुमची चांगली ओळख झाली पाहिजे, आहे की नाही? हालेलुया. तुम्ही एकमेकाला ओळखणारे असलं पाहिजे. देव ओळखतो, आम्हाला ओळखतो ना परमेश्वर, पण असं नाही ओळखलं पाहिजे जसं त्याने मोशेला नाव घेऊन बोलवलं, हां, शमूएलला नाव घेऊन बोलवला प्रभूना. मी ओळखतो. दाविदाला नाव घेऊन प्रभूनं बोलवलं, हा माझ्या मनाचा राजा आहे म्हटलं. हालेलुया. आमची स्थिती कुठे असेल, तुमची स्थिती कुठे असेल? मी ख्रिश्चन आहोत, चर्चला जातो, भक्ती करतो, त्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण तुमची प्रार्थनाही ऐकल्या गेली पाहिजे, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं पाहिजे. आमची गैरसमजात भ्रमात असतो कधी कधी, आमची प्रार्थना देव ऐकतो म्हणून. कधीच ऐकणार नाही परमेश्वर जोपर्यंत त्याचं चित्त तुमच्यामध्ये येत नाही, त्याच्यासारखा स्वभाव तुमच्यामध्ये उतरून येत नाही. आणि अपेक्षा ही आहे की तुमची ही प्रार्थना देवानं ऐकावी. तुम्ही जेव्हा गुडघ्यावर बसून प्रार्थना कराल ते शब्द देवापर्यंत गेलेच पाहिजे. देवाचे कान, बायबल सांगतं, तो आमचे शब्द ऐकू शकत नाही असा तो काय बहिरा नाही, या त्याचे हात आमच्यापर्यंत पोहोचत नाही असे त्याचे हात पण तोकडे नाही आहेत. ते पोहोचतील आमच्यापर्यंत हात जेव्हा आम्ही स्वतः त्याच्या योग्य आणि लायक बनायचा प्रयत्न करू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो आज्ञाधारकपणा प्रभूंना होता त्याच्यामध्ये. इथपर्यंत त्यानं आज्ञा पालन केलं. देव असताना देहात प्रगट होऊन जी काय बापाची इच्छा होती ती सर्व त्यानं इथपर्यंत बायबल सांगतं की त्यानं क्रूसावरचं मरणही सहिलं. मरूपर्यंत आज्ञा पालन. क्या बात. बापाची इच्छा होती त्यांनी मारावं, त्याला फटके मारले जावेत, त्याची निंदा व्हावी, त्याची थट्टा व्हावी. बायबल सांगतं देवाची इच्छा त्याच्यासाठी ही होती, त्याला कुचललं जावं. आणि बायबल सांगतं नाही का, जेव्हा गेतसेमाने बागेत प्रार्थनेला बसलं तर प्रभू विवळत होता आणि रक्त घाम बनून त्याच्यातून बाहेर येत होतं. रक्त, कारण त्याने वेदना पाहिल्या होणाऱ्या. किती भयानक वेदना आहेत, किती भयानक पाप आहे, आणि त्या पाप त्याच्यावर ठेवल्या गेलं होतं. तो मेमना बनून आला आणि बलिदान होणार होता. प्रेज द लॉर्ड. त्यानं आज्ञा पालन करून बायबल सांगतं सगळ्यात श्रेष्ठ आणि उंच नाव मिळवलं त्याने. सर्वात श्रेष्ठ आहे जगात येशू नाव. हालेलुया. सर्वात उंच आहे येशू नाव. प्रेज द लॉर्ड. त्यानं काय केलं? आज्ञा पालन. ओबिडियन्स त्याला म्हणतात, नाही? प्रेज द लॉर्ड. सो आज्ञाधारकता विश्वासाची खरी कसोटी आहे. तुमच्या विश्वासाची खरी कसोटी आज्ञा पालनावर अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विश्वास ठेवता पण खरी कसोटी जी आहे ती आज्ञा पालन. नुसता विश्वास ठेवतो पण आज्ञा पालन नाही करत. चर्चमध्ये किती वेळेस आज्ञा दिल्या जातात पण कधी ऐकत नाही. आम्ही काय ऐकायचं? कधी आम्ही त्याला महत्त्व देत नाही, इम्पॉर्टन्स देत नाही. आणि हीच खरी विश्वासाची फरक आहे. तुमच्या देवावर किती विश्वास आहे हे तुमच्या आज्ञा पालनावरूनच कळणार. हालेलुया. तुम्ही देवावर किती प्रेम करता हे आज्ञा पालनावरूनच कळतं. माझा मुलगा माझ्यावर किती प्रेम करतो हे कधी केलं मला? जेव्हा तो माझ्या प्रत्येक शब्दाचं पालन करेल. तो मला जर विरोध मला, मी नाही करणार बाप्पा असं, मला नाही करायचं असं, तर काय होईल? मी समजेल की तो माझ्यावर किती प्रेम करतो म्हणून. मी समजेल की तो माझ्या किती अधीन आहे. हालेलुया. देवही अशाच प्रकारे आमच्याकडे पाहतो. आम्ही देवाची मुलं म्हणवतो, मुली म्हणवतो, पण त्याच्या आज्ञेचं पालन करत नाही. त्याला आवडेल तसं आम्ही राहत नाही, त्याला आवडेल तसं आम्ही वागत नाही. त्याची इच्छा पूर्ण करण्याच्या ऐवजी आम्ही आमच्याच इच्छा पूर्ण करतो. आम्हाला जसे आवडेल तसंच आम्ही करू. आणि एवढ्या धैर्यानं धिटायनं परत पुन्हा आम्ही त्याच्याच जवळ येऊ, त्याच्या चरणी बसायला.
कितपत योग्य आणि सरळ दिसतं, नाही दिसत ना. आणि तो त्याला मान्य करणार नाही. जरी आम्ही आलो धिटाने, तो आमचा स्वीकार करील का? नाही करणार तुमचा स्वीकार. तो तेव्हा तुमचा स्वीकार करेल जेव्हा तुम्ही त्याच्या आज्ञेचं पालन कराल. बोला हालेलुया. आम्हाला त्याच्या आज्ञेचं पालन करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो विश्वासाची खरी कसोटी काय आहे? जे ज्या बायबलच्या आज्ञा आहेत. आम्ही काय आज्ञा पाळतो आणि काय सोडतो, काय नियमाचं पालन करतो आणि काय त्यागतो. काय आवडतं त्याला आम्ही करू, नाही आवडत त्याला बाबा कठीण वाटलं नाही आवडते, नाही जमणार मला नाही करता, मी नाही करू शकत. नाही, तुम्हाला करणंच. आज्ञा हा या शब्दाचा अर्थच आम्हाला अजून कळाला नाही. आज्ञा म्हणजे तुम्हाला ते मानणंच आहे. आज्ञा या शब्दाचा अर्थ काय? तुम्हाला ते पालन करायचंच आहे. एक्सक्यूज नाही त्याच्यामध्ये. तुम्ही त्याच्यामध्ये काही कारणं सांगू शकत नाही आणि त्याच्यामध्ये काही कारणंही चालत नाही. हालेलुया. ते तुम्हाला करायचं म्हणजे करायचंच आहे बस. आम्हाला नाही माहिती नाही. कामावर गेला ना, पोट दुखतं नाही येत का आम्हाला, छाती दुखते नाही येत का आम्हाला, डोकं दुखतं नाही येत का आम्हाला, काय करतील कामवाले? घरीच आराम कर म्हणजे तू कामच करू डोको. चालतं का तिथे तुमचे कारण? तिकडे कारण नाही चालत, इथे कारण चालतील का? चालतील का इकडे कारण? नाही ना. तुम्हाला करणंच भाग आहे. साबात पाळायचं, पालनच करायचं, खरं बोलायचं, खरंच बोलायचं आहे. दान दशम द्या तर द्यायचंच आहे तुम्हाला. तुम्ही कारण नाही सांगणार माझ्याकडे नाही दशम द्यायला यावेळेस, माझी एक परिस्थिती असेल तर त्याही असेल तुमची परिस्थिती, तुम्हाला आधी दशमच काढून ठेवायचा त्याचा. हालेलुया. भले तुम्ही कोणत्याही चर्चमध्ये जा, पण तुमचा दशमांश जरूर आधी तिथे काढून ठेवा. प्रेज द लॉर्ड. आज्ञा पालन आहे तुम्हाला. तुम्हाला तशी वर्तणूक ठेवायची म्हणजे ठेवायचीच. जे बायबल सांगतं ते तुम्हाला करावं, आणि तर केलं तरच प्रियानो स्वर्गाचे सर्व आशीर्वाद बायबल सांगतं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. हालेलुया. देवाचे आशीर्वाद तेव्हा माणसाकडे येतील जेव्हा तुम्ही त्याच्या आज्ञेचं पूर्ण पालन करा. याकोब 2:10 म्हटलं सगळ्या नियमाचं पालन कर, आणि एक नियम चुकला तर तुमची सगळे नियम चुकली. वाचा त्याला हिंदी मराठीमध्ये. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून केवळ एका नियमाविषयी बघा, जे चुकतो, नियमशास्त्र पालन करतात त्यांच्यासाठी बरं कथा. आमची काय कथा असेल? प्रेज द लॉर्ड. हा माझ्याकडे बघाल का? बायबल सांगतो जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून केवळ एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी झाला आहे. सगळ्यांविषयी दोषी बरं का. त्याला दोष लागले केले, तो देवाचा अपराधी. हिंदीमध्ये सारी व्यवस्था का पालन करता है, एक बात में चूक जाए दोषी ठहरे, सब बातों में दोषी. समज रहे आप लोग? समजते तुम्हाला? विश्वास ठेवणारे ऐका. जर तुम्ही सगळ्या नियमाचं पालन करीत असाल, जर एक नियम चुकला ना तुमचा, तर सगळे नियम चुकले. मग कुठे तुम्ही चुकता त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी कुठेच चुकतो बाबा. कधी कधी चूक समजत नाही आपल्याला स्वतःला, आणि बायबलही सांगतं स्वतःची चुका कोणाला समजतात, आणि कधी त्याला आम्ही शोधित पण नाहीत मी चुकलो म्हणून. कधी आम्ही स्वतःला मान्यच करीत नाहीत. आपण स्वतःला टाळतो, आपल्या चुका टाळतो, दोष टाळतो आपण, पण ते तुमच्यासाठीच घातक आहे विसरून जातो आपण. मी जर आज माझी चूक मान्य नाही केली तर हेच उद्या माझ्यासाठी संकट बनून येणार आहे. त्याच फंद्यामध्ये माझाच पाय अटकणार आहे. कोणाचा पाय अटकेल त्याच्यामध्ये? तुम्हीच उद्या त्याच्यात फसणार आहात, दुसरं कोण नाही फसणार त्याच्यात. तुम्हाला आजच करेक्शन करणं गरजेचं आहे. हालेलुया. जर तुम्ही देवावर विश्वास करीत असाल तर, नाही तर मग काय आवश्यकता नाही. तुम्ही फंद्यातच फसलेले आहात ऑलरेडी. मग त्यातून तुमचे पाय निघणं खूप कठीण. मग त्या जाळ्यातून पाय सैतानाने फांदा टाकून ठेवला ना, तो सैतान तुमच्याद्वारेच तुमच्यासाठी फंदा बनवून ठेवतो. सैतान काय वेगळा फांदा नाही टाकत, वेगळा फाशा नाही बनवून ठेवत तुमच्यासाठी. तो तुम्हालाच उपयोगात, आणि तू तुझ्यासाठी फंदा बनवून ठेव. आणि आम्ही त्याच्या मूर्खतेमध्ये त्याच्यासाठी ऐकतो आणि आपणच आपल्यासाठी पायाला फास बनवून ठेवतो.
आणि उद्या तुमचेच पाय स्वतःचे अटकले जातात त्याच्यात, मग ते निघत नाही त्याच्यातून. पारधी तोच आहे, सैतान येऊन आमची शिकार करतो. मग त्याच्यासाठी देवानं माणसाला बुद्धी दिली, समज दिली, ज्ञान दिलं. प्राण्यांना दिलं का हे ज्ञान? पक्ष्यांना दिलं का ही बुद्धी? आहे का त्यांच्याकडे आमच्यासारखी ज्ञान, बुद्धी, समज? आमच्यासारख्या भावना आहेत का त्यांच्याकडे? आमच्यासारखी विचारशक्ती आहे का त्यांच्याकडे? विचार करतात का प्राणी? हा, म्हणाले विचार म्हणतोय बरं का कुत्रा, असं म्हणाल का तुम्ही? मग तुमच्यात आणि कुत्र्यात काय फरक नाही राहिला? असं म्हणाल? कोणता पक्षी घ्या, प्राणी घ्या, त्याला खूप समज आहे, त्याला खूप समज आहे. आणि मग तुमच्यापेक्षा चांगला झाला तो, तुम्हाला समज नाही. त्याला जर समज आहे म्हणाल तर मग तुमची समज कुठे? तुम्हाला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ बनवलं देवानं. मग देवाच्या क्रिएशनवर तुमचा विश्वास नाहीये, मग याचा अर्थ तुम्ही त्याच्या क्रिएशनला घडवण्याला तुम्ही निंदा करणारे ठरता. त्याच्यासाठी देवानं आम्हाला बुद्धी दिली, समज दिली, ज्ञान दिलं. तुम्ही याला समजलं पाहिजे. हालेलुया. आम्हाला कितीतरी चांगलं बनवलं देवानं. हालेलुया. त्याच्यासाठी बुद्धी असणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो विश्वासाची खरी कसोटी कशावर आहे? आज्ञा पालनावर. नाही, 1 शमूएलचा 15 अध्याय 22 वचन. आज्ञाधारकता ही बलिदानापेक्षा श्रेष्ठ आहे. काय तुमचं बलिदान असेल? 1 शमूएल 15 अध्याय 22 वचन. शमूएल म्हणाला, यहोवाला आपले वचन मानण्याने जितका संतोष होतो, यहोवाला वचन मानण्यानं जितका संतोष होतो, तितका संतोष यहोवाला होमार्पणाने व यज्ञाने होईल काय? यज्ञाने होमार्पणाने देवाला आनंद वाटेल का? प्रसन्नता वाटेल का? पहा, हा, यज्ञापेक्षा आज्ञा मानणे, यज्ञापेक्षा आज्ञा मानणे आणि मेंढरांच्या मांद्यांपेक्षा, मेंढरांच्या मांद्यापेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे. वचन ऐकणं अधिक चांगलं आहे यज्ञापेक्षा आज्ञा. हालेलुया. आज्ञा कोणासाठी आहे? जे आज्ञा पालन करणं इच्छितात त्यांच्यासाठी असते. जे नाही इच्छितात त्यांना त्याचं शिक्षा दंड ठरलेलाच आहे. समजा मला नाही इच्छा आज्ञा पालन करायची, तुमच्यासाठी दंड ठरलेला आहे. तुम्ही जर आज्ञा पालनाची इच्छा ठेवता, कदाचित तुम्हाला क्षमा होऊ शकते, माफ होऊ शकेल. पण ज्याची इच्छाच नाही आज्ञा पालन करायची, त्याला काही क्षमा नाही आणि त्याला माफी नाही देवाकडे. मग त्याचे परिणाम तर त्याला भोगायचेच आहेत. आज नाही, उद्या नाही, परवा. ते कोणालाही चुकत नाही. बघा जगाच्या लोकांकडे काय अनुभवायला शिकायला भेटत असेल तर शिका. लोकांकडे बघून, शेजाऱ्या पाजाऱ्याकडे बघून शिका, परिस्थितीला बघून शिका, समयाला बघून शिका. आजचा समय आम्हाला काय शिकवतो, परिस्थिती काय शिकवते, वातावरण आम्हाला काय शिकवते, बघा त्याच्याकडे लक्ष द्या. जे नाही आज्ञा पालन करू इच्छित, जे नाही देवाला मानत, जे नाही देवावर विश्वास ठेवत, अशांची परिस्थिती बिकट आहे, भयानक आहे. क्षणाला नाश पावतात. दिसतात हट्टे खट्टे मजबूत. भले ते तूप रोटी खात असतील, काही खाऊ दे, धन दौलत बलाढ्य असो, पण एका क्षणात नाश पावतात. प्रेज द लॉर्ड. सकाळी कामाला चालला गेला आणि संध्याकाळी काढला, पण दुपारपर्यंत जाळा, पण त्याला काय झालं? मिटून जातो. पण धार्मिकाला आशा आहे, बायबल सांगता. हालेलुया. त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. बायबल सांगतं त्याचे केसही मोजलेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो चालतो तेव्हा त्याचं मागं आणि पुढे रक्षण होतं. यहोवा त्याच्या पुढे चालतो आणि मागं त्याचं रक्षण करतो. तो चालतो तेव्हा त्याला चारी बाजूने घेरल्या जातं. अहो, त्याचा हाड कधी मोडणार नाही. बायबल सांगतं त्याचा ऍक्सिडेंट झाला तरी. धार्मिकाची हाडं कधी मोडल्या जात नाही. प्रेज द लॉर्ड. अरिष्ट येतील, संकट येतील, पण तो जलातून होऊन चालला तरी बुडणार नाही. बायबल सांगतं. आणि अग्नीतूनही चालला तरी त्याला भाजणार नाही आणि तो जळणार नाही. कोण धार्मिक आहे? आज्ञा पालन करणारा, ओबिडियन्स. आणि अर्धी आज्ञा पालन करणाऱ्याला काय म्हणतात? ती पूर्णपणे अवज्ञाचा आहे.
जसं आम्ही ऐकलं की सगळ्या आज्ञेचं पालन करतो, पण एक आज्ञा चुकली तर प्रियानं तुमच्या सगळ्या आज्ञा चुकल्या. म्हणजे तुम्हाला कटाक्षानं काटेकोरपणे लक्ष देऊन जीवन जगणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया बोलाल का? सो यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं बरं आहे, चांगलं आहे. आणि बकऱ्यांच्या मांद्यापेक्षा वचन ऐकणं म्हणजे बलिदानापेक्षा, दुसऱ्या काही बलिदानापेक्षा श्रेष्ठ आहे देवाचं वचन ऐकणं आणि पालन करणं. पण बायबल सांगतो जो नुसतं ऐकतो आणि पालन करीत नाही तो कसं आहे? आरशात आपलं तोंड पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो आरसा बघतो आणि विसरून जातो की तो कसा होता. आज्ञा न मानणारा मनुष्य आरशात तोंड पाहणाऱ्यासारखा आहे. फक्त थोडा वेळ बसतो, आरशात दिसतं त्याला, तेवढ्या पुरतं तेवढं करतो, बाहेर झालं की विसरून जातो मी कसं. परत त्याला हात लावायला लागतो, आपल्या स्वतःला चेक करावं लागतं मी बरोबर आहे की नाही. खरं ना? हालेलुया. आज्ञाधारकता म्हणजे फक्त ऐकणं नाही तर देवाचं वचन तसंच मान्य करणं, जसं तुम्हाला सांगितलं गेलं. हालेलुया. काय बोलाल? आमेन. हालेलुया. काय बोलाल? आज्ञाधारकता म्हणजे फक्त ऐकणं नाही तर देवाचं वचन तसंच मान्य करणं, जसं आहे तसं. त्याला तर्क नाही, भावना किंवा परिस्थिती अशा कोणत्या गोष्टी तिथे चालत नाही. तुमची परिस्थिती काही असू दे, तुम्हाला आज्ञा पालन करणं. तुम्ही किती भावुक व्हा, दुःखी तर असू द्या, दुःखी माणूस आहे म्हणून त्याने चूक केली असं नाही. त्याचाही त्याला परिणाम भोगायचा आहे, त्याचंही त्याला पारितोषिक मिळतं. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट. तर्क, भावना किंवा परिस्थिती यांना बाजूला ठेवून देणं. तर्क नको, असं का तसं का, हे का ते का नाही. सांगितलंय, करायचंय. हालेलुया. ब्रदर प्रणाम सांगतात, जर सांगितलं देवाने तुला खड्यात उडी मारायची उडी. अरे खड्डा एवढा खाली, अरे बापरे माझं काय होईल. नाही, काय होऊ दे, तुला मारायची उडी मारायची. विश्वासाने उडी मार ना. प्रभूने सांगितलं हाड नाही मोडू देणार, मार उडी. मग सांगितलं शद्रक मेशक अबेदnego माहिती अग्नीच्या भट्टीत जाणार आहे. दानियेलला माहिती होतं मी सिंहाच्या गुहेत जाणार आहे, माहिती होतं त्यांना. नाही, बायबल सांगते घाबरले नाही. त्यांना सांगितले जायचे जा भट्टीमध्ये. काय हो, राजाने त्यांना ऑफर दिली. परत एकदा सांगतो, नमन करा, ऐका माझं. राजा म्हण नाही, तुझं काय ऐकायचं, मी देवाचं ऐकणार. तो मला वाचू या न वाचू, तो माझा राजा. हालेलुया. काय झालं त्यांचं? दानियेल सिंहाच्या गुहेत टाकलं. राजा प्रेम करायचा खूप त्याच्यावर, आणि राजाला दानियेलला नाही ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं. मी त्याच्यावर किती प्रेम करतो. बायबल सांगतं रात्रभर त्याला झोप नाही आली. सकाळी पहाटे गेला एकदम उठून प्रभातीला, जिथे दानियेल सिंहाच्या गुहेत टाकलं, जाऊन आवाज दिला, दानियेला. अरे कोण राजा? लोकांना माहिती असलं पाहिजे. अरे सिंहाच्या गुहेत गेला तो काय वाचला असेल का आता आमच्यासारखा म्हणणे? अरे 7 दिवस भुके होते सिंह, 7 दिवस त्यांना अन्न दिलं नाही खायला. आता काय झालं असं तिचं? पण राजा विश्वासाने गेला सकाळी तिकडे, आवाज दिला दानियेला, तुझा देव तुला वाचवायला सामर्थ्य आहे काय? झालाय का सामर्थ्य? दानियेला म्हटलं, राजा चिरई हो. अरे माझ्या देवानं सिंहाची तोंड बंद करून टाकली. हालेलुया. बायबल सांगतं काल आज युगाने तोच परमेश्वर आहे, आजही प्रियानं तोच परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वर कधी बदलत नाही. बदलो, आजही माझा परमेश्वर तोच आहे, जो त्यावेळेसचा होता, काल होता. फक्त आमच्या भक्तीत फरक आहे. त्यांची भक्ती, त्यांचा विश्वास, आणि आज आमची भक्ती आणि आमचा विश्वास. हालेलुया. लोकांना वाटतं काय होतं तरी काय नाही, बघू नंतर काय. नाही, नंतर बरंच काय आहे.
आणि आमच्यासाठी तर चेतावणी आहे, तुमच्यासाठी चेतावणी. असं कधी समजू नये की आजचा दिवस काल काय झालं नाही मला, मी सुरक्षित आहे, आज पण काय व्हायचं नाही. पण जर तुम्ही देवाच्या सानिध्यात असेल तर तुम्हाला विचार करायचीच गरज नाही मला काय होईल की नाही, मला काय होईल की नाही, मला चिंता करायची गरज नाही. माझं काय होईल, माझं असं होईल, काय गरज नाही. जे होईल ते होईल, त्याच्यापासून होईल आणि त्याच्याच गौरवासाठी होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चांगलं होईल या वाईट होईल, त्याच्या गौरवासाठी होईल. पण आम्ही वाईटात पण चांगलेच दिसू, दुःखात पण चांगलेच राहू. हालेलुया, दुखण्यात पण आम्ही आनंदीच दिसतो. हालेलुया, तेही देवाच्या गौरवासाठी. जेव्हा तुम्ही आज्ञा पालन, ओबिडियन्स जे आहे, तेव्हा प्रियांनो या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू सांगतात देव आशीर्वाद देतो तेव्हा तुमच्या क्षमतेला नाही, तुमची क्षमता आहे म्हणून तुम्ही खूप चांगले आहात म्हणून नाही, तुमच्या आज्ञाधारकतेला परमेश्वर आशीर्वाद देतो. परमेश्वर कशाला आशीर्वाद देईल? येस, तुमच्या क्षमतेला नाही देत प्रभू आशीर्वाद. तुम्ही किती दान देता, किती दशम देता, किती चर्च अटेंड करता, याला प्रभू आशीर्वाद नाही देत. तुम्ही त्याच्या आज्ञेचं किती पालन करता यावर तुमचा आशीर्वाद निर्भर आहे. बोला हालेलुया. माना या नका मानू, विश्वास ठेवा या नका ठेवा, बिलीव्ह इट ऑर नॉट. आणि खोटे आणू नका, देवाने आशीर्वाद दिला आम्हाला. तसं जगाच्या लोकांना पण भरपूर आशीर्वाद आहे. तसं तुमच्यासारखे पेक्षा जास्त धनवान, बलाढ्य, ज्ञानवान, बुद्धिमान सगळे आहेत ना, त्यांना पण आशीर्वाद तसा दिला देवाना. तसा आशीर्वाद तो नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचा खरा आशीर्वाद आज्ञा पालनावर अवलंबून आहे. बोला हालेलुया. जर तुम्ही आज्ञा पालन करत असाल तर देवांना. कधी कधी आम्ही खूप दाखवतो हंबलपणा, नम्रपणा, लोकांना दाखवा, पण ज्याला माहिती त्याला नाही दाखवणार बरं का. जे तुम्हाला चांगले ओळख त्याच्यासमोर तुम्ही असं नम्र दाखवा पटकन. म्हणून काय ढोंगी माणूस आहे हा, मला माहिती आहे ना तो किती कसा आहे तो. जगाला दाखवायसाठी नका करू, देवाला दाखवायसाठी का. प्रेज द लॉर्ड. मी कोणाला नम्रता दाखवेल तो काय देणार आहे मला? थोड्या वेळापुरती चांगला म्हणेल. पण जो परमेश्वर देईल ते परमेश्वर देईल. हालेलुया. त्याची तुलना कशाशी करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आंशिक आज्ञाधारकता देवाला आवडत नाही. त्याला म्हणतात ना हाफ ऑबिडियन्स. हाफ ऑबिडियन्स देवाला नाही मान्य. प्रेज द लॉर्ड. अवाज्ञा कशी येते बघा. आम्ही अर्धी आज्ञा पालन करतो, अर्धवट, त्याला म्हणून अर्धवट. आणि बायबल सांगते अर्धवट ज्ञान हे नाशाला कारण असतं. आपल्याला पूर्ण ज्ञान असणं गरजेचं, तर पूर्ण आज्ञापालनही असणं. बोला हालेलुया. लक्ष देत आहे? ओके. आवडते का ऐकायला? किती जणांना नुसतं ऐकायला आवडते? पालन करायला शिका. आणि तुम्ही पालन केलं तर आम्हालाही आनंद वाटेल. तुम्ही जर हट्टे खट्टे सुखी समाधानी दिसले तर आम्हाला खूप आनंद वाटेल. मी नाही म्हणणार तिने असं केलं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, त्याने गाडी घेतली, अरे उगाच घेतली गाडी, असं नाही म्हणायला पाहिजे. आनंद करा त्याच्यात. हालेलुया. मला आनंद वाटेल. तुम्ही कार घ्या सगळेजण, मी म्हणेल. मी तर म्हणतो आमच्या मेंबरच्या कार लागल्या पाहिजे अशा लाईनीत इकडे सगळ्यांच्या, भले थोडके असू दे. मी प्रार्थना करू. रिक्षा आहेत ना, आता कार लागू द्या. आमच्या रिक्षा लाईनीत उभा आहे तर मी प्रार्थना करतो प्रभूला, प्रभू या काळ्या रिक्षा नको आम्हाला. काळ्या रिक्षांमुळे माणसंही काळे होऊन जातात. कार आल्या पाहिजे सगळ्यांकडे मस्त. देईन ना परमेश्वर, का नाही देणार? हालेलुया. मग प्रभूने सांगितलं तू माग, तुला बी देईल. तू मागतच नाही. शिष्याने म्हटलं तुम्ही मागतच नाही, अजून मला मागितलंच नाही. आणि आम्ही मागू पण शकत नाही, आम्हाला माहिती मी मागितलं तरी देणार नाही देव मला.
आम्हाला पूर्ण पक्की खात्री आहे. तुम्ही म्हणा देवा मला कार पाहिजे, पण तुम्हाला माहिती आहे मी मागितलं तर मला भेटणार नाही. पण तुमची जर खात्री पक्की असेल तुम्ही मागितलं तर देव मला देणार. हां, मग त्यावेळेसच तुम्ही मागणार. माझ्या पोराला माहिती आहे पप्पा मला 500 रुपये पाहिजे. दुसरं बाहेरचं येऊन म्हणाल मला 500 रुपये पाहिजे, देईल का? हा, त्याने मागितलं तर मी देईल त्याला 500. आणि त्या हक्काने त्याला माहिती आहे मला मागितलं तर मला भेटणार. दुसरा कोणी येऊन मागेल का मला 500 रुपये दे? नाही मागणार. त्याला माहिती आहे मला नाही भेटणार. का नाही भेटणार? त्याला माहिती आहे मी त्याचं पोरगं नाहीये. आम्हाला माहिती आहे आम्ही देवाची लेकरं नाही आहेत. मग मागायचे तरी कसे? मग मागायला लाज वाटते आम्हाला कधी कधी. अरे कसं मागू? आमचंच मन आम्हाला खातं. बघ देवाकडे मागायला मन खावं पडतं तुमचं. तुम्हाला तुमचं मन खायला लागतं. अरे मी तर तसं वागत नाही, देव देईल का मला? तुमच्या मनात एक प्रश्न न कळत चुकून येऊन जातो. पण ज्याला पूर्ण खात्री की मी देवाच्या सगळ्या आज्ञेचं पालन करतो आणि देव मला देणारच. हालेलुया. ओबिडियन्स, आज्ञा पालनावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. सुरुवात तुम्ही इथून केली पाहिजे छोट्यापासून. चर्चचे आज्ञापालन केली तर तुम्ही नक्कीच वचनाचे आज्ञापालन कराल. नाही मी देवाच्या सगळ्या आज्ञेचं पालन करतो, मी चर्चलाच जात नाही. घरी प्रार्थना करतो ना मी. कसा आशीर्वाद भेटेल तुम्हाला? बायबल सांगतं भक्तीला जा, संगती कर. तिथे तुम्हाला कसा आशीर्वाद नाही भेटेल का? आंशिक आज्ञाधारकता, स्वतःचं मत आणि भावना, लोकांची भीती आणि वेळेचा विलंब, हे काय आहे? याच्यामुळे अवाज्ञा येते. टाइम दिला कामाला कंपनीत, त्या टायमाला पोहोचायचंय तुम्हाला. किती जीव घेऊन पळता बरं लोक कामाला जाणारी. आमचं जेव्हा तर गाडीला स्पीडमध्ये चालवतो डोंबिवलीला जायला. मी त्याला सांगतो 10 मिनिटं आधी निघ ना बाबा घरातून, कशाला आरामशीर जा. लेट झाला बघ. किती लेट असतंय डोक्यात? असतं का लेट डोक्यात? एक गाडी चुकू द्या ट्रेनने जाणाऱ्याला, अरे 5 मिनिटं लेट होणार आता, नाही का? मला हीच गाडी पकडायची आहे. मग तो कुठे राहू दे अंबरनाथला, त्याला स्टेशनला त्या टायमाला पोहोचायचं आहे. नाही काय होऊ दे, मला पोहोचायचं आहे ना. मला वेळेला त्या गाडीला पोहोचायचंय. मी रिक्षावाल्याला सांगितलं बाबा अरे दुसरी सीट नको घेऊ, सगळ्या सीटचे पैसे मी देतो, तू चला आधी. मला तीच गाडी पकडायची. मला माहिती आहे तिथे माझा लेट होईल म्हणून. अवाज्ञा कशी येते? आंशिक आज्ञाधारकता, स्वतःचं मत, स्वतःच्या भावना, लोकांची भीती आणि प्रेज द लॉर्ड आणि वेळेचा विलंब. टाइम काय दिला चर्चचा? थंडरवाले लोकांचं मला खूप आवडतं. आणि कधी कधी आवडतं आपलं चर्च बंद करून आम्ही त्या चर्चला जाऊन बसावं. मला तर खूप आवडतं. अर्धा तासात येऊन बसतात लोक तिथे प्रार्थनेला. विरारवरून लोक येतात. 2 ट्रेन बदली करून अर्धा तास अगोदर चर्चमध्ये. वाव, खूप छान भक्ती. इतका आनंद वाटतो. जवळच्या लोकांना अजून 10 मिनिटं अगोदर जाऊन बसावं लागतं. नाही तर पास्टर असं झाडतो त्यांना ना. खतरनाक पास्टर आहे तिकडे. तुम्ही एक दिवस पण चर्चला गेलात ना, दुसऱ्या रविवारी नाही म्हणजे मला चर्चच नको म्हणताल तुम्ही. नाही जायचं मला चर्चला. आणि कधी कधी त्या पास्टरला आणून बसावं इथे. पास्टर तू उभा आहे, तो दिसतोय पण असं, आधी त्यालाच बघून घाबरतात लोक. आणि त्याचा आवाज तर त्याच्यापेक्षा डबल आहे. घाबरलाच पाहिजे समोरचा माणूस. सिस्टर लेट क्यों हो गया, ये महीने का तुम्हारा दशवंश क्यों नहीं आया? मी असं विचारलं तर म्हणजे आमचा पास्टर नुसतं पैशासाठीच आहे बा पाठीमागे.
तो म्हणतो मैंने पूछा इसके लिए तुम्हारा ब्लेसिंग रुक जाएगा ये महीने का, तुम नहीं देते हो तुम्हारा ब्लेसिंग गया, तुमचा आशीर्वाद थांबून जाईल. तुझी काय अडचण असेल तर मला सांग, म्हणजे मी त्याच्यासाठी प्रार्थना करेल. पण मुळात आमच्या लोकांचा विश्वासच नसतो प्रार्थनेवर. पास्टरचा कधी सांगत नाहीत, तिकडे पोट धरून वाकडे तिकडे होतील. पण एक फोन करून नाही सांग पास्टर प्रार्थना करा माझ्या, कारण विश्वास नाही ना. विश्वास असेल तर सांगाल ना तुम्ही प्रार्थना करायला, बाई ह्या व्यक्तीने प्रार्थना केली तर पैसे वाचतील म्हणून नका सांगू. प्रार्थना केली तर बरं पैसे वाचतील असं नका, विश्वासाने सांगा. हालेलुया. बायबल सांगतं धार्मिकाचे शब्द प्रभू पडू देत नाही. आम्ही नाही तेवढी धार्मिकता आमच्याकडे, परंतु आहे थोडीफार का होईना देवानं दिली, आमची नाही. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. सो वेळेचा विलंब पण नको. पहिला शमूएलाचा 15 अध्यायामध्ये वाचू नको. शाऊलाला देवानं आज्ञा केली होती, त्यानं नाही ऐकलं, त्याचं पालन नाही केलं. त्यानं वचन ऐकलं पण पूर्ण पालन नाही केलं. सांगितलं होतं काहीच आणू नको तिथून, सगळं नाश करून टाक, सगळं जाळून टाक. युद्ध करायला चाललं ना, त्याला सांगितलं तू जिंकून जरूर येशील, पण तिथून आपल्यासाठी काहीच आणायचं, तिथलचं सोनं आणू नको, तिथलचे गुलाम आणू नको, धन दौलत आपल्यासाठी काही घेऊ नको, सगळं नाश करून टाकायचं तुला. कंडिशन परमेश्वर ठेवतो. हालेलुया. तुला मी जय देईल पण कंडिशन आहे. हालेलुया. मी तुला बरं करील पण कंडिशन आहे. तुझी परिस्थिती सुधरविल पण कंडिशन आहे. हालेलुया. परमेश्वर हर एक काम करण्यासाठी कंडिशन मध्ये ठेवतो. हो, आणि ती कंडिशन जर तुम्हाला मान्य असेल तरच मग सगळ्या गोष्टी भेटतील. शाऊलाने सगळीकडे सगळं जाळून टाकलं, मारून टाकलं सगळ्याला. तिथलचे गुलाम घेतले नाही, दासी घेतल्या नाही, तिथलच्या मुली आणल्या नाही, तिथलचे धन दौलत आणलं नाही, पण त्याला हट्टे खट्टे जनावरं दिसले रोज मेजवानी करायला, खायला. आमच्या समोर आज आणून ठेवलं तर काय होईना असं आज, कारण भेटतच नाही आम्हाला इकडे, तर बंद झालंय ना. ते बघितलं तर ऐकलं तरी पाणी आलं बघा बऱ्याच जणांच्या तोंडाला. हट्टे खट्टे आणून ठेवले जाणार खायला, मेजवानी करायसाठी, रोज मेजवानी. देवानं बघितलं ते. शमूएलाला सांगितलं बघ शाऊलानं काय केलं. जाऊन शमूएल आला तिकडे, तर राजाने उठून त्याला नमन केलं शमूएलाला. शाऊलाला वाटलं शमूएल शाबासकी दिली आता जरा, मी जय मिळून आलो, जिंकून आलो. शमूएलला म्हटलं शाऊला तू काय केलं? काय नाही, जसं सांगितलं तसं सगळं केलं मी, काहीच आणलं नाही आपल्यासाठी. शमूएल म्हटलं राजवाड्याच्या पाठीमागून आवाज येतोय जनावरांचा ओरडण्याचा, अंबाडे. ते तर मी देवाला रोज होमबली अर्पण करायसाठी आणलं ते. अरे देवाने तुला काय सांगितलं, काय आणू नको? त्याने तर खायासाठीच आणलं होतं नाही, पण देवाने सांगितलं ते पण नाही पाहिजे. बस शाऊला तुझं राज्य फाडून टाकलं देवानं. एक छोट्याशा गोष्टीने बायबल सांगतं देवानं त्याचं राज्य फाडून टाकलं, त्याला राज्यातून बरबाद करून टाकला, नाश पावला. शाऊल भविष्यवक्ता होता तो, पण राजा होता. पण एक छोटीशी गोष्ट प्रियांनो, आज्ञा न मानल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये घडली. सगळ्या आज्ञेचं पालन केलं त्यांनी. काय आपल्यासाठी सोनं घेतलं नाही, रुपये घेतले नाही, दास गुलाम काही आणलं नाही, पण खायची इच्छा झाली, चांगले मजबूत दिसले, हट्टे खट्टे, रोज मेजवानी होईल या उद्देशाने त्यांनी काही जनावरं आपल्यासाठी आणली. प्रियांनो बायबल सांगतं तेही देवाला आवडलं नाही. जे आहे देवाचं ते देवाला द्या, जे देवाला आवडतं ते देवाला देणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शाऊलाचा परिणाम काय झाला, त्याचं राज्य त्याला गमवावं लागलं. आम्ही अनेकदा आज्ञा मोडतो आणि काय आमचा परिणाम होतात ते तुम्हालाच ठाऊक आहे. पळतो पण काय हाती लागतच नाही माणसाच्या. त्याला आम्ही म्हणतो पळत्याच्या पाठीमागं लागतो मनुष्य, आणि ते काय हाताला लागतच नाही. पळा, आयुष्यभर पळतो शेवटी तिकडे जाऊन पडतो खड्ड्यात. बाबा लय पळावला तर इथं जरा विश्रांती घेतो. काय हाती? तेल संपले
तूप संपले हाती गाळ्याला जागा भरा. काय आलं? हाती काय येतं मग? कोणाला धोपटायला? आपणच आपल्याला धोपटीत बसतो मग सांग. कठीण आहे. ध्यान द्या. एक छोटीशी गोष्ट किती महत्त्वपूर्ण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का तुम्हाला? रेल्वे लाईन क्रॉस करू नका सांगतात, करतात लोक मुद्दाम, मरतात, मग ॲक्सिडेंट होतो. आज्ञा कशासाठी असतात माहिती आहे? तुमच्या भल्यासाठी असतात. स्पीड ब्रेकर का लावलेले जातात रस्त्याला? हा काय येडे लोक तिथं, किती स्पीड ब्रेकर होतं, कधी कधी डोकं फिरतं गाडी चालून. एक सरकारला काही अक्कल नाही. अरे तुझ्याच भल्यासाठी लावलेत रे बाबा. तू पण मरू नये, तुझ्याकडून दुसरा पण मरू नये. हां, खरं आहे. कुठे आहे? आपण दोष देतो त्यांना, पण ते तुमच्या भल्यासाठी ते विसरून जातो आम्ही. इथे भरपूर स्पीड ब्रेकर आहेत. अरे आमच्या भल्यासाठी येते, तुमच्या नुकसानीसाठी नाही. पण त्याला आम्ही काहीतरी वेगळंच समजतो. तुम्हाला काय समजा आणि मारा. आज्ञाधारकाची उदाहरणं बायबलमध्ये अब्रामाच्या बद्दल सांगितलं. कारण न विचारता इसाकास अर्पण करायला तयार केलं त्याने. प्रभूने सांगितलं इसाकाला घेऊन ये, बलिदान कर. हे प्रभू का असं करतो तू? म्हातारपणात संतान दिली, त्याला पण आणायला सांगतोय प्रभू बलिदान करायला. बिलकुल कारण विचारलं गेलं नाही बायबलमध्ये. अब्राम नाही म्हटलं प्रभू असं कसं, एवढ्या म्हातारपणात संतान दिली मला, आता मला परत संतान होईल का दुसरी? तो माझं जीवन आहे, माझ्या हातची काठी आहे, त्याच्यावरच माझा भरोसा आहे प्रभू. बायबल सांगतं त्यांनी कारण न विचारता आज्ञेचं पालन केलं. प्रेज द लॉर्ड. परिणाम काय? पिढ्यानपिढ्यांचा आशीर्वाद भेटला त्याला. तुझ्यामध्ये सगळ्या पिढ्या आशीर्वादित होतील. हालेलुया. पिढ्यानपिढ्याचा आशीर्वाद अब्रामाला भेटला. त्याचाच नाही, त्याच्या पिढ्यांना भेटला. तुझ्या मुलाला, तुझ्या नातवंडाला, त्यांच्या नातवंडाला. आज इस्रायल बघा किती आशीर्वादित संतान आहे. हालेलुया. त्यांच्याकडे बल आहे, त्यांच्याकडे ताकद आहे, त्यांच्याकडे धन आहे. छोटंसं राष्ट्र आहे. 1 करोड काहीतरी लोकसंख्या आहे त्यांची फक्त. किती? आमच्या भारत देशाची किती आहे? 150 करोड आहे. इस्रायल किती छोटा देश आहे, पण सगळ्या जगात श्रेष्ठ आहे. 1 करोड लोकसंख्या फक्त त्यांची. त्याच्यात सैन्य सगळे त्यांचे किती असतील? सगळ्या देशाला टप देतो तो. हालेलुया. त्याच बुद्धिमान आहेत. तुमच्या हातात मोबाईल आहे. कोणी व्हॉट्सअप बनवला? फेसबुक कोणी बनवला? त्याच्यात सगळे यहुदी लोक आहेत, सगळे सायंटिस्ट आहे. आहे का याच्यात कोणी इंडियन भारताचा? आमच्या नगरचा आहे का कोणी? आम्हाला फक्त मटणाची कालवण कशी बनवायची ते माहिती आहे. चवदार झाला, लय भारी टेस्टी कालवण. आणि पार्ट पण माहिती आहेत मटणाची. परमेश्वर ज्ञान बुद्धी देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. अब्रामाच्या आज्ञा पालनाचा परिणाम आज ते भोगतायत. आज जर तुम्ही आज्ञा पालन कराल तर तुमचे लेकरं, तुमचे नातवंड आशीर्वाद भोगतील. हालेलुया. आज जर मी आज्ञा पालन केलं तर नक्कीच माझा आशीर्वाद माझ्या लेकरांना भेटेल आणि त्यांच्याही लेकरांना भेटेल होणाऱ्या. जर तेवढा समय असेल तर ध्यानात घ्या. हालेलुया. नोहा पावसाचा अनुभव नसतानाही जहाज बांधलं त्याने, कारण त्याच्या आधी कधी पाऊसच पडला नाही. पण प्रभूने सांगितलं पाऊस पडणार आहे, तू जहाज बनव आणि तुझा बचाव कर. अनुभव नाही पावसाचा, माहिती नाही. सायंटिस्ट लोक दुर्बीण लावून बसले. अरे आकाशात कुठेच पाऊस दिसत नाही, पाणी दिसत नाही, आणि नोहा म्हणतो आकाशातून पाऊस पडणार आहे. माझं बोलणं समजतंय? हालेलुया.
आम्ही कारण विचारू, कारण समोर आणू. आम्ही आमचे अनुभव बघणार आहे. असं काय होईल का, असं काय होणार आहे का, सांगितलंय ना बायबलमध्ये. आमचा विश्वास नाही ना तेवढा, म्हणून आम्ही घाबरत नाही बायबलला. तुम्ही जर बायबलवर विश्वास ठेवून तुम्हाला भीती वाटेल बोलायलाच देखील. एखादा शब्द वाईट बोलायला भीती वाटेल तुम्हाला, एखादा अपशब्द तोंडातून काढायला भीती वाटेल तुम्हाला, एक छोटीशी वाईट वर्तणूक करायला तुम्ही घाबराल. जर तुम्ही बायबलवर विश्वास ठेवला तर. आमचा त्याच्यावर मुळीच विश्वास नाही आहे मुळात, त्याच्यामुळं आम्हाला काय भीती वाटत. आम्ही बिंदास त्याला हातात घेऊन जातो, पण त्याच्यावर विश्वास नाही. आम्ही त्याला ठेवतो घरामध्ये, पण विश्वास, पण मात्र विश्वास त्याच वेळेस येतो बरं का, खाटेवर दवाखान्यात. तेवढाच एक विश्वास काम करतो माणसात. याला उशाला ठेवू म्हणजे बरं होईल. ओबिडियन्स, आज्ञा पालन गरजेचं आहे. हालेलुया. पावसाचा अनुभव नसताना नोहानं जहाज बांधलं, परिणाम संपूर्ण कुटुंबाचं तारण झालं. त्याच्या सगळी लोक मेली, पण त्याचं पूर्ण कुटुंब वाचलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल वाचलं. मृत्यूपर्यंत, तो क्रूसाच्या मृत्यूपर्यंत आज्ञाधारकपणा केला त्याने. परिणाम काय राहिला? उद्धाराची योजना पूर्ण झाली आणि सर्वश्रेष्ठ नाव त्याला मिळाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काय समजते तुम्हाला? ओबिडियन्स. डिसओबिडियन्स प्रभूला नाही पाहिजे, आणि त्याच्यात ब्लेसिंग नाही. मी खोटं आश्वासन नाही देत. देव तुम्हाला आशीर्वादित करो. मी प्रार्थना करू शकतो, देवा याला आशीर्वाद दे, म्हणजे तुमच्या तसल्लीसाठी. देवा याला बरं कर, तुमच्या तसल्लीसाठी. पण जर खरंच प्रियानं तुम्हाला आशीर्वादाचे भाग पाहिजे, आज्ञा पालन करा. सुरुवात करा आपल्या जीवनामध्ये. या वर्षामध्ये भले काय हो, कुठे बॉम्ब पडो, अणुबॉम्ब पडो, काही होऊ दे, तिकडे तुम्हाला काही होणार नाही, एवढं नक्कीच खात्री. हालेलुया. मी कुठेही राहू तिथे मी सुरक्षित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो उद्धाराची योजना प्रभूनं पूर्ण केली, सर्वश्रेष्ठ नाव त्याला मिळालं, आणि आज तो सिंहासनावर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. काय केलं त्याने? आज्ञा पालन. क्रूसावरचं मरणही त्यानं साहिलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज्ञाधारकता आणि शेवटचा काळ. ब्रदर ब्रॅनम याच्याबद्दल सांगतात, आजचा काळ म्हणजे वचनाची चाचणी. तुम्हाला चाचणी करायची आहे. ब्रदर ब्रॅनम सांगतात, चर्चला धर्म हवा आहे. आम्हाला चर्चला धर्म हवा आहे. आम्हाला गाणे हवेत, भक्ती हवेत, आम्हाला ऐकायला हवं, पण आम्हाला आज्ञा पालन नको. चर्च हवंय आम्हाला, पण आज्ञा पालन नको. चर्चला धर्म हवा आहे, पण आज्ञाधारकता नको चर्चला. ब्रदर ब्रॅनम सांगतात, लोक चमत्कार मागतात, पण वचन मानित नाहीत. चमत्कार मागतात, पण वचन मानत नाहीत. रिअल परिस्थिती आहे. ब्रदर ब्रॅनम सांगतात, शेवटच्या काळात निवडलेली लोक ओळखले जातील. कशानं? त्यांच्या वचनाच्या निष्ठेनं. मी वचनाच्या प्रति निष्ठावान आहे. शेवटच्या काळात लोक, दुल्हन ओळखली जाईल, वधू ओळखल्या जाईल, जी वचनाचं पालन करते. हा शेवटचा काळ आहे. देवाचे लोक कशी ओळखले जातील? बायबल हातात घेऊन चर्चला जाताना, अरे देवाचे लोक आहेत, नाही ते म्हणते ख्रिश्चन आहेत बरं का. हां, तर आमचा एक पाळक आहे उल्हासनगरला, तो छान बोलतो, हे ख्रिस्ती नाही, हे फिरिस्ती आहेत म्हणतो. हे ख्रिस्ती कमी आणि फिरिस्ती जास्त. ख्रिस्ती कमी आहेत. ख्रिस्ती वचनानं, बायबल हातात घेण्यानं चर्चला येण्यानं नाही ओळखला जात. ख्रिस्ती हा आज्ञा पालनानंच ओळखला जातो. हालेलुया. तुम्ही देवाचे आहात ते कसं ओळखलं जाईल? आज्ञा पालन. देवाच्या आज्ञेचं पालन करा, वचनाचं पालन. काही होऊ दे, परिणाम नक्की चांगलाच होईल. परिणामाचा विचार नका करू, आधी देवाचं वचन पूर्ण करा.
प्रेज द लॉर्ड. विधव्या स्त्रीला एलियानं म्हटलं मला भाकर दे खायला. ती म्हटली काहीच नाही स्वामी आमच्याकडे, सगळीकडे दुष्काळ आहे. 3.5 वर्षाचा दुष्काळ, लोक उपाशी मरत होती, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. एलियाला पाठवलं प्रभूनं सारपत गावामध्ये, या स्त्रीकडे जा विधवेकडं, तिथे तुला भाकर भेटेल. तो गेला आणि म्हटला ए स्त्री मला भाकर दे खायला. ती म्हटली स्वामी माझ्याकडे काहीच नाही, चिमूटभर मीठ आहे, पीठ, 2 लाकडे जाळते खाते, आजचा दिवस आम्ही खाऊ आणि नंतर मरू. एलिया म्हटला आधी मला भाकर दे खायला, भाकरीचा तुकडा घेऊन ये. गेली, तिने भाकर आणून दिले. आता परिणाम असंही मारायचे तसंच मारायचे, पण देवाच्या दासाला देव म्हटली आधी खायला. हालेलुया. ती गेली आपल्या घरात, तिने भाकर बनवली आणि एलियाला खायला आणा. परिणाम तिच्या घरात डबे आपोआप भरले, तेल पण भरलं, पीठ पण भरलं, मीठ पण भरलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिने परिणामाचा विचार, आधी देवाचा भाग, आधी देवाचा आज्ञापालन. अरे प्रभू बघून घेईल माझी पुढची गरज, पण आज मला त्याच्या आज्ञेचं पालन करणं गरजेचं आहे. बोला हालेलुया. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये याला महत्त्व द्या. पुष्कळ गोष्टी आहेत, समय नाही माझ्याकडे तेवढा, परंतु ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. आज्ञा द्यानं तुमच्या वचनाच्या प्रती निष्ठावान राहा आणि प्रामाणिकपणे वचनाचंच पालन करा. तुमचं मत बाजूला ठेवा, तुमचे विचार आणि ज्या काही गोष्टी तुमच्याकडे येतील त्याला दूर करा. वचन काय सांगतं ते बघा. हालेलुया. वचनाचा अभ्यास करा. थोडंसं ऐका, नाही करीत घरी तर कमीत कमी चर्चमध्ये ध्यान देऊन ऐका, निदान त्याचं तरी पालन करा. मी ते तुम्हाला कधीच वाईट शिकवलेलं नाही, कधीच काही विरोधातल्या गोष्टी सांगितल्या नाही. हां, दुःख देणाऱ्या गोष्टी झाल्या असतील, पण त्या तुमच्या भल्यासाठीच होत्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? आज्ञाधारकता आशीर्वादाचा सगळ्यात श्रेष्ठ आणि मोठा आणि प्रथम भाग आहे. ब्लेसेड, आम्ही आशीर्वादित लोक असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ब्रह्म सांगतात आज्ञाधारकतेचे फळ, आज्ञाधारकतेचं फळ, एक तर देवाची उपस्थिती तुम्ही तुमच्या जीवनात अनुभव कराल. दुसरी गोष्ट, तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळेल, 100% गॅरंटी. पूर्ण मार्गदर्शन मिळेल. तुम्ही तुमच्या जीवनात काय निवड करावी याचंही मार्गदर्शन परमेश्वराकडून तुम्हाला लाभेल. आत्मिक उंची तुम्ही गाठाल आणि तयारी, वधूची तयारी ही तुम्हाला सांगितल्या जाईल. काय काय देवाला आवडतं त्या सगळ्या आवडीनिवडी तुमच्यापर्यंत जरूर पोहोचतील. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. प्रश्न का हा आहे, मी पूर्ण आज्ञाधारक आहे का? कुठेतरी आंशिक आज्ञाधारकता आहे का माझ्यामध्ये? आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, देवाच्या वचनापेक्षा माझं मत मोठं झालं आहे का? वचन छोटं आणि तुमचे विचार मोठे, याच्याकडे परीक्षण करा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आपण उभे राहू आणि देवाला धन्यवाद देऊ.